सब्जेक्ट आला. काय चेंज झाला? कर्तरी प्रयोगामध्ये आधी सब्जेक्ट, मग वर्ब आणि मग ऑब्जेक्ट असा क्रम होता. आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं? आधी ऑब्जेक्ट, मग वर्ब आणि मग सब्जेक्ट होता. म्हणजे या ठिकाणी त्यांचा काय झालेला आहे? क्रम चेंज झालेला आहे. पण ज्यावेळेस वाक्य ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये चाललंय त्यावेळेस आणखीन एक गोष्ट घडलेली आहे की या वाक्यामध्ये सध्या तरी कोणतंही सहाय्यकारी क्रियापद दिसेना. साध्या वर्तमान काळातले वाक्य सध्या तर कोणतं सहाय्यकारी क्रियापद दिसेना. परंतु ज्यावेळेस याचा नाकारार्थी प्रश्न अर्थ करायचा त्यावेळेस डू डज असं ते वेगळा भाग आहे. पण सध्या दिसायला का? सध्या या ठिकाणी कोणताच प्रश्न सहाय्यकारी क्रियापद दिसेना. पण ज्यावेळेस ऍक्टिव्ह वॉइस मधलं वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये गेलं याचा क्रम तर बदलला. ज्यावेळेस तो ऍक्टिव्ह मध्ये होता त्यावेळेस काय क्रम होता? आधी सब्जेक्ट, मग वर्ब, मग ऑब्जेक्ट. पॅसिव्ह वॉइस मध्ये गेल्यावर काय क्रम झाला? आधी ऑब्जेक्ट, कर्म, त्याच्या नावातच कर्म महत्वाचं झालं. कर्म आधी आला, आधी ऑब्जेक्ट, मग वर्ब आणि मग सब्जेक्ट. तर दोन गोष्टी आवर्जून आलेल्या आहेत. या दोन गोष्टी या ठिकाणी आवर्जून आलेल्या.